नमस्कार मित्रांनो. पाकिस्तान मधल्या घडामोडींकडे सगळ्यांचं लक्ष सुरू आहे आणि इम्रान खान यांची हत्या झाली अशी चर्चा आहे. नेने सर, बहुतेक तुमचा हो, करतो बंद करतो. हा. तर पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांची हत्या झाल्याची चर्चा आहे आणि रस्ता जनता रस्त्यावर उतरलेली आहे. पाकिस्तानमध्ये नेमकं काय होणार या सगळ्या घडामोडींची चर्चा करायला आपण इथे आलेलो आहोत. आम्ही प्रत्येकाने या विषयावर व्हिडिओ केलेला आहे, पण मला असं वाटतं एकत्र चर्चा झाली तर लोकांसमोर अधिक वेगवेगळी मतप्रवाह येऊ शकतील आणि त्यामुळे आज स्वातीताई आणि चंद्रशेखर नेने सरांसोबत आपण इथे आहोत. गेल्या 6 महिन्यात घडलेल्या घडामोडी, त्याच्यामध्ये ऑपरेशन सिंदूर, त्या दरम्यान पाकिस्तानच्या एकूणच पराक्रमाचा फुगवलेला फुगा, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना दिलेली सन्माननीय वागणूक, आसिम मुनीर यांनी स्वतःला फील्ड मार्शल पुरस्कार किंवा पदवी देणं, पाकिस्तानमध्ये झालेले घटना बदल आणि आता इम्रान खानच्या हत्येच्या बातम्या किंवा इम्रान खानच्या मृत्यूच्या बातम्या, पाकिस्तानच्या नागरिकांना युएई मध्ये जायला व्हिसा न मिळणं, तसंच पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेबद्दल IMFने नोंदवलेला प्रतिकूल रिपोर्ट, या सगळ्याची आम्ही चर्चा करणार आहोत. नेने सर, मी पहिले तुमच्याकडे येतो. काय झालंय नक्की? इम्रान खान जिवंत आहे का त्यांची हत्या झाली आणि नेमकी परिस्थिती काय पाकिस्तानमध्ये? नमस्कार. इम्रान खान जिवंत आहे असं मला वाटत नाही, आणि त्याचं एक साधं कारण असं आहे की आत्ताच्या डिजिटल टेक्नॉलॉजीमध्ये त्याला जिवंत तुरुंगात का असेना दाखवणं अगदी सोपं होतं. ते मुनीरनी केलेलं नाही आहे. आयदर तो जिवंत नाही आहे किंवा टॉर्चरमध्ये त्याला इतका मार बसला आहे की तो दाखवण्याच्या परिस्थितीत नाही आहे. हे शक्य आहे तिथे, कारण पाकिस्तानातली टॉर्चर भयानक असतात. इम्रान खानचा रेप झाला अशी सुद्धा बातम्या होत्या. पण आत्ता इम्रान खान सुद्धा इम्पॉर्टंट नाही आहे. तुम्ही आत्ता जी सगळी यादी ऐकवलीत त्याच्यामध्ये पाकिस्तानात इतकी विस्फोटक परिस्थिती झालेली आहे की त्याला काही तोडच नाही आहे. इतकं आधी कधी नव्हतं झालं. एक गोष्ट आपण विसरता कामा नये की इम्रान खान हा पठाण आहे. त्यामुळे खैबर पख्तूनख्वाचा, म्हणजे त्यांच्या त्या पठाण रिजनचा चीफ मिनिस्टर सुद्धा धरण्यावर जाऊन बसला होता की इम्रानला सोडा, इम्रानला सोडा, किंवा कमीत कमी तो जिवंत असल्याचं उदाहरण तरी दाखवा. हे सगळं केल्यामुळे पंचायत अशी झाली आहे की पाकिस्तानमधले इंटरनल फॅक्शन्स पण समोर आलेले आहेत आणि पाकिस्तानचे सध्याचे जे पॉलिटिकल लोक आहेत ते सगळे लोक तुम्ही पाहिलं तर पळून गेलेत किंवा अंडरग्राऊंड झालेत. शहबाज शरीफ तब्येत बरी नाही म्हणून दाखवायला लंडनला गेलेत, कारण डॉक्टर्सवरती भरोसा नाही. नंतर बिलावल बोलतच नाहीये. झरदारी गप्प आहे. त्यामुळे आहे कोण? कोणीच नाहीये. कारण मुनीरनी मला वाटतं सगळ्यांना प्रचंड धमकी दिलेली आहे. त्यामुळे कोणीही तोंड उघडायला तयार नाहीये. अगदी TLPची जी लोक आहेत, तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान, ते सुद्धा गप्प आहेत. कारण सगळेजण कुठल्या तरी एका मोठ्या घटनेची वाट पाहत आहेत की मुनीर सगळ्यांवरती गोळ्या घालतोय का, मार्शल लॉ लावतोय का, काय करतोय. कारण त्याच्या ज्या 27व्या संविधान संशोधनानंतर त्याच्याकडे अपरिमित सत्ता आलेली आहे. सुप्रीम कोर्टच्या जजना सुद्धा तो काढू शकतो. तर पाकिस्तानची परिस्थिती वाईट आहे. आणि इकॉनॉमिक तुम्ही आता सांगितलंच की IMFनेच सांगितलंय की तुम्ही आता पुन्हा बेलआउटच्या लाईनीत उभे आहात. तर हे भारताकरता सुचिन्हही आहे आणि दुश्चिन्हही आहे. सुचिन्ह म्हणजे ते आपसातच मोडले तर फारच चांगलं. दुश्चिन्ह म्हणजे त्यांची लोक पळून पुन्हा भारत यायला बघतात. आणि मुनीर हे वाढवण्याकरता परवा दिल्लीचा ब्लास्ट झाला, तसे आणखीन ब्लास्ट भारतात करण्याची पुरेपूर शक्यता आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आपली सावधगिरी पुष्कळ वाढवली पाहिजे. स्वातीताई, तुम्हाला याच्याबद्दल पहिली ओपनिंग कमेंट. नमस्कार. पाकिस्तानमधली राजकीय परिस्थिती अत्यंत अस्थिर आहे, ही गोष्ट खरी आहे. सरांनी सांगितलं. ऑपरेशन सिंदूर नंतर खरं म्हणजे त्यांचा नामुष्कीचा पराभव झाला, सगळा लपवण्यात आला आणि स्वतःला बढती घेऊन ते थांबलेले नाहीयेत. तर त्याच्या पुढे जाऊन 27वी घटना दुरुस्ती केली आहे, ज्या दुरुस्तीमध्ये सैन्याच्या संरचनेमध्ये सुद्धा फरक केला गेलेला आहे आणि अण्वस्त्रांची कमांड ज्याला म्हणतो आपण, हुकूमत, ही फक्त सैन्याकडे आलेली आहे. म्हणजे अण्वस्त्र वापरायचे की नाही याचा निर्णय सुद्धा
राजकीय पक्षांकडे ठेवला गेलेला नाहीये आणि ही चिंतेची बाब भारतासाठी म्हटली वा. पाहिजे. दुसऱ्या बाजूने आपण म्हणाल तर आतापर्यंत पाकिस्तान हा चीन आणि अमेरिका दोघांनाही खेळवत होता. अगदी ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान सुद्धा चीननी त्याच्याशी सहकार्य केलेलं होतं. किंबहुना चीन सोबत नसता तर जेवढं काही पाकिस्तान करू शकला तेही करू शकला नसता ही वस्तुस्थिती आहे. पण अशी परिस्थिती असून सुद्धा त्यांनी एक प्रकारे अमेरिकेला इतकं खुश ठेवलेलं आहे, की चीन आता सोबत नसला तरी चालेल अशी अवस्था त्यांनी करून ठेवलेली आहे. पण या त्यांच्या मजबुरीचा फायदा किंवा गैरफायदा आज अमेरिका घेताना दिसते आहे आणि तिचे जे काही पॉलिटिकल एम्स आणि ऑब्जेक्टिव्हज आहेत ते पाकिस्तानच्या हातून परभारे करून नेण्यासाठी म्हणून हे सगळं राजकारण चालू आहे. मला वाटतंय का इम्रान खानचा विषय आपण पुढे घेतला. ह्या इम्रान खानला सत्ता घालवावी लागली ती ही वॉन्टेड टू चॅलेंज अमेरिकन कमांड आणि अमेरिका सांगते तसं परराष्ट्र धोरण मला राबवायचं नाहीये या मुद्द्यावरच त्याचा सगळा घसरगुंडी सुरू झाली आणि अखेर त्याला तुरुंगामध्ये जावं लागलं आणि आज नेने सर म्हणतात ती वस्तुस्थिती आहे. एक तर त्याला डेथ सेल मध्ये नेऊन टाकलेलं आहे की तिथून त्याला फाशीकडे नेलं जाईल. अन्यथा त्याला नुसतं दाखवणं हे अजिबात कठीण नाहीये. पण ते करत नाहीयेत आणि ज्या भीतीने शहबाज हे पळून गेलेले आहेत लंडनमध्ये, तेव्हा त्यांनाही कळत नाहीये नेमकं देशामध्ये काय घडू शकतं ते. दुसऱ्या बाजूला आपण बघू तर लब्बैक सारखी पार्टी आहे किंवा इम्रान खानची पार्टी जी आहे त्यांचं राजकीय प्राबल्य इतकं वाढलेलं आहे की मुशर्रफ आपलं असीम मुनीरला ते सांभाळणं अत्यंत कठीण होणार आहे. आणि ही परिस्थिती जी आलेली आहे आतापर्यंत भारतावर आक्रमण करायचं असं दाखवायचं आणि संपूर्ण जनतेला सोबत घ्यायचं आपल्या हा जो डाव पाकिस्तानचं सैन्य करत होतं, त्याला एक मोठा तडा गेलेला आहे इम्रान खानच्या या घटनेमुळे. कारण इम्रान खान हा असा खडक आहे, की ज्याच्यावरती जनता आणि सैन्य ह्याच्यामधली दरी ही दुरावत जाणार आहे आणि हे पाकिस्तानसाठी दुश्चिन्ह आहे. फक्त परत एकदा नेने सरांनी जो इशारा दिला तो महत्वाचा आहे. जेव्हा पाकिस्तानचं सैन्य अडचणीत सापडतं, तेव्हा ते अधिक चेवानी भारतावरती आक्रमण करतात आणि आता आसिम मुनीर सारखा माथे फिरू आणि रिस्क टेकिंग ॲबिलिटी असलेला लष्करशहा जेव्हा तिकडे बसलेला आहे, तेव्हा अण्वस्त्रांबद्दल आपण गंभीर राहायला पाहिजे. निश्चितच म्हणजे आसिम मुनीर आणि इतर लष्करशहा किंवा लष्करी नेतृत्व याच्यात फरक असा आहे की पहिल्यांदा एक असा लष्कर प्रमुख झालेला आहे की ज्याला संपूर्ण कुराण मुखोद्गत आहे आणि तो तो स्वतःला त्याच्यातला एक म्हणजे जी चळवळ यांच्या जनरल जियाउल हक यांच्या काळात सुरू झाली किंवा पाकिस्तानच्या लष्कराचं त्याला इस्लामीकरण करणं सुरू झालं, त्याला लागलेलं हे विषारी फळ आहे. आणि आसिम मुनीरनी मला असं वाटतं अमेरिकेतल्या सरकार म्हणणार नाही पण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विशेष सल्लागार आणि तेही शेवटी एक बिल्डर आहेत स्टीव्ह विटकॉफ, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना काहीतरी एक मधाचं बोट चाटवलं की त्यांच्या क्रिप्टोकरन्सीच्या कंपनीमध्ये काहीतरी पाकिस्तान गुंतवणूक केली आणि एकूणच पाकिस्तान मधली रेअर अर्थ मिनरल्स आपण अमेरिकेला देऊ किंवा आणखी मोठे पायाभूत सुविधा प्रकल्प एक चहा याच्या जवळ ग्वादर बंदराच्या जवळ एक कुठलं तरी बंदर विकसित करायला देऊ, असं काहीतरी एक त्यांच्या मनात आणून आणि जो प्रयत्न इम्रान खानचा सुरू होता की अमेरिकेच्या विरुद्ध जाऊन एकीकडे तुर्की मलेशिया यांचा मिळून एक इस्लामिक गट बनवायचा आणि दुसरीकडे रशियाशी देखील हात मिळवणी करायची, त्याला आपण विरोध करू या या कारणांसाठी बहुतेक त्यांनी अमेरिकेला स्वतःच्या पाठी उभं केलं आणि सुरुवातीच्या काळात त्यांना यश मिळालं. पण शेवटी म्हणजे मी आज एका पाकिस्तानी टीव्ही चॅनलवरच कार्यक्रम बघत होतो आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की भांड्याची कलई असते ती कलई उडते काही काळाने, तशी ही बहुतेक कलई त्यांनी हे पाकिस्तानी संसद सदस्याचं वक्तव्य आहे की आम्ही मे मध्ये अशी कलई केली होती पण ती कलई आता उडायला लागली. कारण शेवटी पाकिस्तानची जी अर्थव्यवस्था आहे हे तो जे सांगत होता की पाकिस्तानमध्ये देशाच्या डोक्यावर कर्जाचा बोजा झाल्यामुळे त्यांना आर्थिक सुधारणा कराव्या लागल्या, विजेचं खाजगीकरण करावं लागलं किंवा सरकारी कर्मचाऱ्यांचा आकार कमी करून तिथे कंत्राटी कर्मचाऱ्यांना ठेवावं लागलं आणि परिस्थिती अशी झाली की भ्रष्टाचार काही हटायला तयार नाहीये
आणि पाकिस्तानी 500 रुपयावर तिथे रोजंदारीवर काम करतात लोक. त्यांचा अधिकृत पगार 1000 रुपये. पाकिस्तानचे 1000 रुपये म्हणजे आपले जेमतेम 300 रुपये. हे आपल्याकडे अनेक ठिकाणी लोक तासाला किंवा 2 तासाला 300 रुपये कोणी तुम्ही घरी इलेक्ट्रिशियन बोलवा, प्लंबर बोलवा, तो 300-400 रुपये घेतल्याशिवाय कमीत कमी तेवढे पैसे तर घेतो. पण एवढे पैसे पाकिस्तानी लोकांना अधिकृतरित्या मिळतात, पण प्रत्यक्षात मात्र त्यांना 160-70 भारतीय रुपये एवढा पैसा मिळतो. आणि त्याच्यात त्यांना 6-7 लोकांचं कुटुंब पोसायचं असतं. आणि त्यामुळे कितीही म्हणजे अमेरिकेत पाकिस्तानला किती सन्मान आहे, अरब देशात किती सन्मान आहे, कशा प्रकारे सौदी अरेबियाचं रक्षण पाकिस्तान करणार आहे, या सगळ्या सांगायच्या गोष्टी झाल्या. शेवटी जेव्हा आटा चावल आणि पेट्रोल डिझेल या गोष्टी ज्या शेवटी गरज असते, ती जर लोकांना मिळाली नाही, तर मला असं वाटतं पाकिस्तान या कुठेतरी दुष्टचक्रात अडकत आहे. आणि त्याच्यातनं बाहेर कसं पडायचं, म्हणजे लष्करांनी एक तटबंदी स्वतःभोवती तयार केले, घटना बदल केले. आणि हा घटना बदल पाकिस्तानमध्ये खूप महत्वाचा होता. कारण म्हणजे आतापर्यंत मी जे पाकिस्तानला फॉलो करतोय, जरी पाकिस्तानमध्ये हुकुमशाही असली तरी पाकिस्तानची मीडिया बरेचदा सरकार विरुद्ध मोठ्या प्रमाणात बोलत असते. पाकिस्तानची न्याय व्यवस्थाही अधूनमधून सरकार विरुद्ध निर्णय देत असतात. पण त्यालाही त्यांनी सरकारनी पाकिस्तानच्या लष्करी सरकारनी कुलूप लावलेलं आहे. नेने सर, मी तुमच्याकडे येतो. हे जे बदल घडतायत पाकिस्तानमध्ये गेल्या काही महिन्यांपासून, त्याची ही परिणिती हा आहे का? कारण तुम्ही हो नेने सर. मग मला असं वाटतं की मुनीर आता डेस्परेशन लेव्हलला गेलेला आहे. तो काहीही करू शकेल अशी परिस्थिती आहे. एक काहीतरी मी बातमी वाचली की इम्रान समर्थकांवरती गोळ्या सुद्धा झाडण्यात आल्या आहेत. पण आता पंचायत काय आहे, पाकिस्तानमधल्या बातम्याच बाहेर येत नाहीयेत. त्यामुळे त्यांनी तिथे दडपशाही सुरू केली आहे की नाही ते कळायला सुद्धा मार्ग नाहीये. आणि दुसरं पैशाचं सोंग. ट्रम्प पैसे मुनीरला देईल, पण सगळ्या पाकिस्तानला पैसे देण्याइतकी शक्ती ट्रम्पमध्ये सुद्धा नाहीये. आणि आता तुम्ही अगदी बरोबर सांगितलं अनय, की तिथे लोकांना खायला पैसा नाहीये. म्हणजे ते आपण म्हणतो ना, दातावर मारायला पाकिस्तानी रुपया नाही, भारतीय रुपया नाही, डॉलर सुद्धा नाही. त्यामुळे टोटल केऑस चाललेला आहे. जगतायत कशी माणसं मला समजत नाही. बरं, दुसरं काय, आता तू म्हणलास की 130 रुपये आपल्या इथे घेतात. पाकिस्तानमध्ये 90% लोक फक्त पंक्चरच काढतात. त्यामुळे पंक्चरवाल्यांना एवढे पैसे कोण देणार, हा आपण विचार करू शकतो. पंचायत आहे त्या देशाची. आणि अशिक्षित जनता आणून ठेवली आहे. त्यांना सांगितलंय की आम्ही जिंकलो म्हणून मुनीरला वरती बसवलंय. पण हे किती दिवस चालेल हो? आणि पठाणांनी तर आत्ताच उठाव सुरू केलाय. केपीके मधल्यांनी सांगितलंय की इम्रानला सोडा, नाहीतर इम्रान आमचा भाऊ आहे वगैरे सगळ्या स्टोऱ्या झाल्या. आणि तालिबानवरनं येऊन कधी यांना ठोकेल हे सांगता येत नाहीये. आता हा मुनीर कुठे कुठे आग भिजवायला जाणार आहे. पण एक मात्र मी तुम्हाला सांगतो, अतिशय महत्वाचं, नेपोलियनचं फार सुंदर वाक्य आहे की तुमचा शत्रू जर आत्महत्या करायला निघत असला तर त्याला अजिबात थांबवायचं नाही. त्यामुळे भारतने आता पाकिस्तानवर अजिबात आक्रमण करायचं नाही, कारण नाही तर ते एक होतील. मरू दे, सगळे एकमेकांना कापून मरतायत तर. असा एक आशावाद माझ्या मनात आहे. प्रत्यक्ष काय होईल ते अर्थात कोणीच सांगू शकत नाही. पण पण नेने सर, आपण अशी चर्चा याच्या आधी करत होतो. तुमचा जरा माईक तुमचा म्यूट करा. की मागे जेव्हा बलुचिस्तानमध्ये उठाव झाला होता तेव्हा हे असं म्हणत होतं की पाकिस्तानचे तुकडे होत आहेत, कशाला आपण मध्ये पडायचं, तर भांडतायत तर भांडू द्या. स्वातीताई, तुम्हाला काय वाटतं? कारण हे सगळं होत असताना भारत विरोधी कारवाया सुरूच आहेत. म्हणजे ज्या प्रकारचे तपशील आता या जो दिल्लीमध्ये जो बॉम्बस्फोट होता होता वाचला, म्हणजे स्फोट झाला, पण जे 32 ठिकाणी बॉम्बस्फोट करायची योजना होती ती अयशस्वी झाली. पण त्याचे जे तपशील बाहेर येतात की कशा प्रकारे डॉक्टरचं मॉड्यूल तयार केलं जात आहे, कशा प्रकारे या सगळ्या जिहादी नेटवर्कला पैसा पुरवला जातोय, हे सगळं तर सुरूच आहे. आणि त्यामुळे म्हणजे पाकिस्तान जशी त्यांची परिस्थिती अधिक बिकट होईल तसा तो अधिक भारत विरोधी होईल का, काय तुम्ही बघताय? ही गोष्ट खरी आहे की ते जितके डेस्परेट होतील आणि कडेलोटाकडे जात राहतील, तितके ते आपल्यावरती गरळ ओकायचा प्रयत्न करतील. पण मला असं वाटतं की ही जी आत्ताची परिस्थिती आहे किंवा दिल्लीचा बॉम्बस्फोट आणि तुम्ही ते षडयंत्र जे आपण म्हणतो त्याच्या मागे इतरही शक्ती म्हणजे तुर्कस्तान सुद्धा त्याच्या मागे आहे असं दिसून येते. अर्थ पुरवठा जसा आहे तसाच इतरही गोष्टी. आणि बांगलादेशमधून त्यांना काही मदत मिळते आहे. या दोन्ही गोष्टी आपण बघितल्या तर पाकिस्तान एकटा नाहीये या बाबतीमध्ये. त्यांना बरीच मदत सुद्धा बाहेरून मिळते. एक गोष्ट खरी आहे की भारताचा उत्कर्ष हा जगामधल्या महाशक्तींना सहन होत नाहीये. आणि म्हणून कसंही करून पाकिस्तानला टिकवणं, त्याचं अस्तित्व टिकवणं ही जबाबदारी आता
पाश्चात्य देशांची झाली आहे. युरोपाला सुद्धा तेच पाहिजे आहे, अमेरिकेलाही तेच पाहिजे, टू सम एक्सटेंट चीनला सुद्धा तेच पाहिजे, तुमचा विकास रोखण्यासाठी. म्हणून त्यांना कळतंय तुम्ही रोखू शकणार नाही, पण तरी सुद्धा त्या मार्गामध्ये अडथळे निर्माण करणं, दिस इज द लास्ट स्टेप दे कॅन डू, अँड दे आर ट्राईंग टू डू दॅट व्हेरी वेल. नेने सर, मी तुमच्याकडे येतो की पाकिस्तान आणि आखाती अरब देश यांच्यामध्ये थोडा प्लीज जो संबंध सातत्याने सुधारत होता असं बोललं जात होतं. सौदी अरेबियाच्या रक्षणासाठी तर पाकिस्ताननी सैन्य तयार असल्याचं, किंवा असंही लोक म्हणत होते की जे F-35 अमेरिका सौदी अरेबियाला देणार आहेत ते शेवटी पाकिस्तानी पायलट चालवणार आहेत. म्हणजे ही अतिशयोक्ती झाली, पण तरी लोक बोलत होते असं. आणि असं असताना पाकिस्तानची आर्थिक व्यवस्था खड्ड्यात गेली असताना ज्या प्रकारे अरब देश त्यांना वागवतायत, म्हणजे हे तर खरंच अपमानास्पद आहे. कारण 10 लाख पाकिस्तानी लोक UAE मध्ये आहेत आणि दरवर्षी ते $5 अब्ज पाकिस्तानमध्ये रेमिटन्सच्या रूपाने परत करतात. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेसाठी $5 अब्ज हा खूप मोठा आकडा आहे. पण अशा परिस्थितीत जर हे लोक पाकिस्तानला व्हिसा देत नसतील की तुम्ही भीक मागाल म्हणून, तर ते अरब आणि पाकिस्तानी ऐक्य जे कागदावर दिसत होतं ते कुठे गेलं? असं आहे ना, की एखादा जर ब्लॅक शिप फॅमिलीमध्ये, ज्याला काही म्हणजे निकटतू ज्याला म्हणतात, तर फार काळ त्याला सांभाळणं शक्य होत नाही. उद्या त्यामध्ये त्यांनी परवा केली, हा एखादा अधिकारी पडलेले लोक हज आणि उमराच्या विसावर जातात आणि तिथे राजरोज भीक मागायला सुरुवात करतात आणि ते परतच येत नाहीत. कारण भीक मागून त्यांना जेवढे पैसे मिळतात तेवढे पाकिस्तानात जगून सुद्धा मिळत नाहीत. तर हे चालू आहे. आता शेवटी हा एक महारोगासारखा रोग त्यांच्या लक्षात आलेला आहे. त्यामुळे आता मला वाटतं इनफ इज इनफ म्हटलेलं आहे. तुम्ही आता UAEची गोष्ट सांगितली, संयुक्त अरब अमिरात. त्यांनी पाकिस्तानच्या 3 टाइपचे पासपोर्ट आहेत. रेड पासपोर्ट म्हणजे डिप्लोमॅटिक, म्हणजे अँबॅसेडर वगैरे त्यांना येऊ देत आहेत. ब्लू पासपोर्ट म्हणजे त्यांनी सांगितलेले काही महत्त्वाचे व्यक्ती त्यांना येऊ देत आहेत. पण ग्रीन म्हणजे हे पंक्चरवाले, यांना सगळ्यांना बंद केलेलं आहे. आणि ह्यांना बंद केल्याचा एक प्रचंड मोठा प्रॉब्लेम म्हणजे पाकिस्तानचे रेमिटन्सेस काही येतीलच असं नाही. आणि हा एक आर्थिक आघाडीवरती पाकिस्तानला आणखीन एक दणका आहे. बरं, नवीन जाणारी लोकं कुठे जाणार? ती पाकिस्तानातच धुमाकूळ घालणार, कारण त्यांना जायला जागाच उरलेली नाहीये. बरं, आत्ता फक्त UAEनी केलंय. एक तुम्ही बघाल येत्या महिन्यामध्ये सौदी अरेबिया वगैरे सगळं, तुर्कस्तान सोडून सगळेजण त्यांना नका येऊ म्हणतील. अजून एक गोष्ट चाललेली आहे. कारण ट्रम्पनी सांगितलेलं आहे, की गाझामध्ये सुद्धा पहारेदारी करायला पाकिस्तानी सैन्य जायचंय. ते जर सैन्य गेलं तर TLPची लोकं पाकिस्तानात गप्प बसणार नाहीत. ती आगीच लावतील सगळीकडे. कारण गाझा त्यांचा अगदी जीव की प्राण आहे. चांगलं का वाईट सोडून द्या, पण ते गाझावर करता ते मरायला तयार होतील. तर सगळ्याच बाजूनी संकट घोंगावत येत आहेत. मुनीरची फॅमिली अमेरिकेतच आहे. त्यामुळे काही दिवसातच मुनीर सुद्धा अमेरिकेतनं रिमोट कंट्रोलने सरकार चालवेल, नाही तर मरू दे पाकिस्तान म्हणून गायबच होऊन जाईल. या सगळ्या लोकांनी मोठे मोठे आयलंड्स विकत घेऊन ठेवलेले आहेत. एक तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात आली का? ती मरियम एकटी राहिली आहे पाकिस्तानात. तिने आपले बॉडीगार्ड पण ब्रिटनहून मागवलेत. कारण मुनीरच्या सैनिकांवर तिचा विश्वास नाहीये की ते आपलं संरक्षण करतील. ती कधी पळेल सांगता येत नाही. शेवटी पाकिस्तानमध्ये उरेल कोण हाच प्रश्न आहे. राजकारणी सगळे पळून जातील आणि नागरिक आहेत ते बहुतेक एकमेकांचे गळे कापतील. पण स्वातीताईंनी फार महत्त्वाचा पॉइंट सांगितलाय, की अशी परिस्थिती आल्यावरती हा हाफिज स्वतःला म्हणवणारा मुनीर अणुबॉम्ब वापरणारच नाही याची गॅरंटी देता येत नाही. त्याला उत्तर म्हणजे आपणच एक आधी टाकावा की काय, असं मला बरेचदा मनात येतं. लाहोरवर एक टाकला की सगळं संपूनच जाईल. नाही, भारताने अजून आपले धोरण बदललेलं नाहीये पहिले अण्वस्त्र युज करण्याबद्दल. पण आत्ताच एक बातमी वाचली स्वाती, त्याच्याबद्दल तुमचं मत हवंय. नाही नाही सर, जरा माईक पुन्हा एकदा विनंती करतो. हा. तर आता पाकिस्तानचे उपपंतप्रधान आहेत, त्यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की गाझामध्ये शांतता सैन्य पाठवायला पाकिस्तानची तयारी आहे. आणि परंतु त्यांनी अशी भूमिका घेतली की पण हमासला शस्त्र खाली टाकायला पाकिस्तान सांगणार नाही, म्हणजे हमासनी डिसआर्ममेंट करावी असं पाकिस्तानचं मत नाहीये. तर आता हे पुन्हा सगळं त्याच्याकडेच येत आहे का, की कुठेतरी या सगळ्याची सुरुवात गाझामध्ये सैन्य पाठवायला अरब देश तयार नाहीयेत, तर तिथे पाकिस्तानचे भाड्याचे सैनिक पाठवायचं, इथून या सगळ्याची सुरुवात झाली होती का? की जे 6 महिन्यापूर्वी जे पाकिस्तानला महत्व वाढवण्यात आलं, त्याच्यासाठी असीम मुनीरचं महत्व वाढवण्यात आलं, याचं कुठेतरी गाझाशी कनेक्शन आहे का?
हो, गाझाशी जरूर कनेक्शन आहे. म्हणजे एकेका सैनिकाच्या मागे काहीतरी 2 का $3,000 मिळणार त्यांना म्हणून सांगितलं जात होतं. आणि 25,000 असे जर का सैनिक गेले, तर इट वुड हॅव बीन अ बिग सम. त्यामुळे त्या पैशाच्या मोहापायी हे बोलले खरे, परंतु त्याच्यामधून देशामध्ये जे काही प्रश्न तयार होतील, ते सुटतील असं मला वाटत नाही. कारण अ, ते म्हणतात तसं आता त्यांना ते म्हणतात ना, की मृत्यूची ध्वजा आता दिसायला लागली समोर, की त्या हमासचा बंदोबस्त जर का करायचा, तर इकडचं जनमत प्रक्षुब्ध होईल. आणि दुसरं असं, की हमास ऑलरेडी म्हणजे 7 ते 8 महिन्यापूर्वी मी वाचलेली बातमी आहे, की हमास हे पाकव्याप्त काश्मीरापर्यंत जाऊन त्यांना हे केलं होतं, एस्टॅब्लिश केलं होतं. आणि दिल्ली ब्लास्टच्या मागे सुद्धा हमास स्टाईलनी अंडरग्राउंड खंदक तयार करून तिथून तुमचे ड्रोन्स वगैरे उडवण्याची सगळी तयारी की त्यामुळे हमासचं मार्गदर्शन आहे या लोकांना भारताच्या भारतावर हल्ला करेल. ते हमासला बिलकुल काही कंट्रोल करणार नाहीये. मला काही वाटत नाही हे असं सगळं इस्रायलने कसा विश्वास ठेवला हा एक प्रश्न आहे त्याच्यावरती. पण हे लोक तिथे जाऊन काय करतील याचा काहीही भरोसा आहे असं मला वाटत नाही. नाही, मला नाही वाटत इस्रायल पाकिस्तानी सैन्य तिथे ठेवून देईल, परंतु अजून म्हणजे काय म्हणतात, म्हैस बाजारात आहे, त्याच्यात म्हणजे त्याच्यात दह्याची किंमत किती याची चर्चा करण्यात काही आता अर्थ नाहीये. पण कुठेतरी हे जाणवतंय की हे सगळं ज्या म्हणजे अमेरिकन लोकांना असे मोठे ग्रँड प्लॅन आवडतात आणि पाकिस्तान या ग्रँड प्लॅन मध्ये बिनीचे सैनिक म्हणून उतरतात. पण प्रत्यक्षात हे सगळे ग्रँड प्लॅन हवेतल्या हवेत ते विरतात आणि मग पाकिस्तानला वास्तवाची जाणीव होते. पुन्हा इम्रान खानकडे वळूया. म्हणजे इम्रान खान हा फक्त एक माणूस नाहीये. म्हणजे इम्रान खान एक पाकिस्तानचा नेता एवढं मर्यादित नाहीये. कुठेतरी पाकिस्तानच्या अंतर्गत जी एक दुफळी माजलेली आहे. म्हणजे पाकिस्तान माझं जे आकलन आहे ते असं आहे की पाकिस्तान हा मुळात तुर्कीला आदर्श मानून, म्हणजे तिथल्या इस्लामवाद्यांनी खिलाफत आणि खलिफाला आदर्श मानून आणि तिथल्या तथाकथित सेक्युलर लोकांनी कमाल मुस्तफाला आदर्श मानून हा देश तयार झालाय. आणि त्यामुळे अ, एकूणच देशाच्या स्वातंत्र्यापासून ते 1980 पर्यंत त्यांच्यावर सुफी किंवा तुर्किश इस्लामचा प्रभाव होता. 1979 सालानंतर सोव्हिएत रशियाचा सामना करायला जे सगळ्या अरब देशांनी तिथे मदत केली, त्याच्यातनं वहाबी इस्लामचा तिथे मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला. आणि आता पुन्हा 2001 नंतर म्हणजे 9/11 नंतर किंवा अरब राज्यक्रांत्यानंतर पुन्हा अरब देशांनी आपला हात काढून घेतला आणि पुन्हा आता अर्दोगानचा तुर्की तिथे इस्लामवाद पसरवायला लागला. आणि या सगळ्यामध्ये पाकिस्तानमध्ये दोन एक मतप्रवाह, एक सुफी आणि एक वहाबी. इम्रान खान त्यातला प्रो टर्किश प्रो म्हणजे एक सुफी विचारधारेचं, आणि त्याच्यामध्ये खास करून पठाण आणि पंजाबी, आणि दुसरीकडे जे वहाबी आहेत त्याच्यातही मुख्यतः पंजाब. आणि या सगळ्यातलं हे शीतयुद्ध आहे का असं तुम्हाला वाटतं का, नेने सर? मला आत्ता वाटतंय की हे सगळं फसवणुकीचा उद्योग आहे. हे सगळे एकच आहेत. काही वहाबी वगैरे नाही. कारण इम्रान खाननी टी-टी-पीचा जन्मदाताच इम्रान खान आहे. आत्तासुद्धा पाकिस्तान जे बोंबलत असतो की टी-टी-पीचे लोकं आमच्यावर दहशतवादी हल्ला करतात. या टी-टी-पीच्या लोकांनी जेव्हा तिथे पेशावरमध्ये मुलं मारली होती, तेव्हा त्या लोकांना इम्रान खाननी वस्ती करायला जागा दिली पाकिस्तानमध्ये. इम्रान खान तेव्हा पंतप्रधान होता. त्यामुळे सगळे मूळ एकच आहेत. त्यांना सुफी वहाबीत आपल्याला वाटतं की सुफी जरा बरे, सुफी तितकेच नालायक आहेत आणि वहाबी. आणि आता काय झालंय की तुर्कस्तानचा सेक्युलर मुस्तफा तर कधीच मरून गेला. आताचा हा जो आला एर्दोगान, याला तुर्कस्तानमधले लोक सुलतान म्हणतात. तुर्कस्तानमधले जे पूर्वीचे सेक्युलर गँग आहे ते त्याला सुलतान म्हणतात की हा काय मनुष्य आमच्या डोक्यावर आणून बसलाय. आणि त्याचं कारण तुर्कस्तानातल्या खेड्यातनं त्याला भरपूर सपोर्ट आहे, शहरातनं त्याला कुणी सपोर्ट करत नाही. परंतु या सगळ्यामध्ये पाकिस्तान स्वतःची कशी विधुळवाट करतोय ते बघण्यासारखं आहे. कारण आत्ताच्या घडीला पाकिस्तानमध्ये सर्वात मोठा फोर्स जर कोणी असेल तो टी-एल-पी आहे. तेहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान. गेल्या वेळेला तरी सैन्याने मुनीरनी त्यांना कसंबसं थोपवलं. उद्या जर त्यांनी जाळपोळ सुरू केली तर मला नाही वाटत सैन्य त्यांना थोपवू शकेल. म्हणजे पाकिस्तान पूर्णपणे एर्दोगानच्या मार्गाने जाईल हे नक्कीच आहे. त्याचा आपल्यावरती काय परिणाम होतो हा खरा आपल्याला कळीचा प्रश्न असायला पाहिजे. आणि तो माझी खात्री आहे की आपले धुरीण त्याचा विचार करतच असतील. परंतु आज घडीला पाकिस्तानला काही पुढे भविष्य आहे असं मला तरी वाटत नाही. स्वातीताई, मी तुमच्याकडे येतो. एक बांगलादेशचा मुद्दा तुम्ही मांडला होता हां. की पाकिस्तानची आता एक अशी धारणा होती की आता ते बांगलादेशच्या माध्यमातून भारतात ढवळाढवळ करतील.
तर या पाकिस्तान बांगलादेश कनेक्शनकडे आणि त्याच्यातनं भारतावर होणाऱ्या परिणामाकडे कसं तुम्ही बघता? अगदी म्हणजे लेटेस्ट जी बातमी आली होती ती ही की पाकिस्तानचे काही जनरल्स हे बांगलादेशात नुसते गेले नव्हते तर तो जो चिकन नेकचा परिसर आहे तिथपर्यंत जाऊन त्यांनी काही गोष्टींची पाहणी केलेली आपण बघितली. आणि दे आर वरीड, म्हणजे बांगलादेश मधला जो सगळा रेझिस्टन्स उभा केला गेलेला आहे अ, शेख हसीनांच्या वतीने, त्याला प्रतिकार कसा करायचा, प्रत्युत्तर कसं द्यायचं, तर त्यांनी सगळे रिसोर्सेस हे बांगलादेशला दिलेले आपल्याला दिसत आहेत की अव्याहत शस्त्रांचा पुरवठा, म्हणजे तिथे आता ते स्वाती लाईन बहुतेक बांगलादेशच्या कळ सीमेला, बोला बोला. तर बांगलादेशच्या सीमेकडून जर का भारतावरती त्यांनी हल्ला करायचा प्रयत्न केला तर आपली सीमा सुरक्षित राहते असा सुद्धा कॅल्क्युलेशन किंवा गणित त्या पाकिस्तानाच्या डोक्यामध्ये असू शकतं. आणि मग सगळा दोष जो आहे तो सगळा यांच्या बांगलादेशवरती त्यांचं खापर फोडता येईल त्यांना. अशा प्रकारे ते बांगलादेशचा उपयोग करून घेत आहेत. परंतु प्रश्न एवढाच आहे की बांगलादेश आज ज्या शक्तींच्या हातामध्ये आहे त्या शक्ती पुन्हा एकदा त्या आसिम मुनीरच्या हातामध्ये खेळताना दिसत आहेत. केवळ त्याच्या नाही, त्याच्या खेळतायत कारण ते अमेरिकेची बाहुली आहेत आणि अमेरिकेचा पिट्टू म्हणून असं आसिम मुनीर बसलाय. त्यामुळे देर इज अ कन्करन्स ऑफ ऑल दिस बिकॉज ऑफ अमेरिका. पण एकच आहे की तिथे अमेरिकेचा शिरकाव झालेला आहे आता. त्यामुळे रशिया आणि चीन स्वस्थ बसणं शक्य नाही. त्यांचे इंटरेस्ट सुद्धा जागे होतील आणि ते या सगळ्याला प्रतिकार करायचा प्रयत्न करतील. अतिशय त्याला म्हणतात की पाऱ्यासारखी परिस्थिती आहे, अस्थिर याच दोन्हीकडे. मुद्द्यावर मी आता समारोपाकडे जातो, कारण तोच पुन्हा एक पाकिस्तानी खासदाराचं वक्तव्य याच्याबद्दल ऐकलं होतं. त्यांनी म्हटलं की ठीक आहे, लोक आंदोलन करतायत आणि आंदोलनाला यश येत नाहीये, म्हणजे पाकिस्तानचं लष्कर ताकदवान आहे आणि त्याच्या विरुद्ध तिथली जी लोकांची शक्ती आहे ती क्षीण आहे. पण असं असलं म्हणून काय झालं? तुम्ही बघितलं नाही इतिहासात काय झालं, अयूब खानचं काय झालं, जियाउल हकचं काय झालं आणि मुशर्रफचं काय झालं, तेच तुमचं देखील होईल असं तो म्हणजे थोडक्यात त्याचा म्हणण्याचा उद्देश असा होता. आणि त्याच्यावर मी एक एक तुमची कमेंट घेतो आणि मग आपण आजच्या चर्चा समारोप करूया. त्याचं म्हणणं होतं की हे सगळं अमेरिकेच्या मनात आहे तोपर्यंत तुमचं सगळं चालू आहे. ज्या क्षणी अमेरिकेचा या सगळ्यातला इंटरेस्ट संपेल तेव्हा एकतर असीम मुनीरचं विमान ढगात जाईल किंवा मग म्हणजे ढगात जाईल म्हणजे ढगातनं अमेरिकेला जाईल किंवा असीम मुनीर स्वतः ढगात जाईल, अशी काहीतरी परिस्थिती निर्माण होईल. तर अशी परिस्थितीपासून आपण किती लांब आहोत, म्हणजे अमेरिकेचा पेशन्स संपण्यापासून पाकिस्तान किती दूर आहे असं आपल्याला वाटतं? पहिले एक स्वातीताई, मग देणे सरांकडे. नाही, पाकिस्तान अमेरिकेचा इंटरेस्ट इतक्यात संपणार नाहीये. म्हणजे असं जरी म्हटलं आपण, आणि अगदी मी म्हणेन ट्रेड डील झालं, ते म्हणाले रशियाचं ऑइल तुम्ही घ्या किंवा इतर अनेक कन्सेशन तुम्हाला दिली, तरी देखील अमेरिका तिथून पाऊल मागे घेणार नाही. कारण अल्टिमेटली त्यांना भारताचा विकास हा भूमी पाहिजे आहे. ती पाकिस्तानची असेल, ते बागराम वगैरे सगळं सांगतायत, परंतु त्यांना पाकिस्तान महत्वाचं आहे त्याच्यासाठी. आणि दोन गोष्टींनी त्यांनी संपूर्ण भारताच्या प्रत्येक जो शेजारी आहे त्या शेजारी देशांमधून चीनची हकालपट्टी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता ही गोष्ट आपल्या पथ्यावर पडते असं आपण जरी म्हटलं तरी देखील चीन गेला आणि अमेरिका तिथे आली, हे काय चित्र फारसं काही सुखावं असं नाहीये. त्यामुळे इट्स अ लॉंग टर्म इंटरेस्ट. आणि दुसरं माझा असा अंदाज आहे की ज्या प्रकारे हे न्यूक्लिअर 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 बोलतायत, तेव्हा त्या मुद्द्यावरती कुठे ना कुठेतरी भारताला नमवण्याचा प्रयत्न अमेरिका करताना दिसतंय मला. अगदी तुमचे सिव्हिल प्रोग्राम सुद्धा जे आहेत तिथे सुद्धा ते तुम्हाला अडवायचा प्रयत्न करतील, हे स्पष्ट दिसतंय. त्याच्यामुळे हे इतक्या लवकर जाणार नाही. आणि अगदी ट्रम्प बदलून उद्या जेडी व्हॅन्स आले किंवा आणखी अगदी डेमोक्रॅट जरी आले तरी देखील ऑन अ लॉंग टर्म बेसिस, ज्याला बाय पार्टिझन पॉलिसी म्हणतो, ती पॉलिसी ही भारताला प्रिव्हेंट करायचीच राहणार आहे. त्यामुळे वी हॅव टू बी प्रिपेअर्ड फॉर व्हेरी टफ टाइम्स इन द इयर्स टू कम. देणे सर, तुमची प्रतिक्रिया.
दोन गोष्टी आहेत. एक तर स्वातीताईंनी एक फार उत्कृष्ट व्हिडिओ केला आत्ता याच्या आधी. तो सिंधू देश आणि मुनीर घाबरले हा फार चांगला व्हिडिओ आहे तो. कारण सिंधू देशची चळवळसुद्धा एक मूळ धरती आहे. दुसरा एक तुमच्या लक्षात आलं तर पाकिस्तान कशाला अमेरिकेला हवा होता? भारत हा साइड बिझनेस आहे. त्यांना इराणवरती दाब ठेवायचा होता. पण इराणची सध्या परिस्थिती इतकी वाईट झाली आहे, की त्यांच्याकडे प्यायला पाणी नाही आहे. ते लढाई कसली करतात? तेहरान खाली करायचे आदेश दिलेले आहेत, की लोकांना प्यायला पाणी नाही आहे. त्यामुळे अमेरिकेचा पाकिस्तानमधला इंटरेस्ट इराणच्या दृष्टीने तरी कमी होईल. कारण इराणमध्ये आता काही राहिलेलंच नाहीये. परंतु भारतावरती अजूनही कंट्रोल करायची त्यांची एक मनिषा आहे. पण एक तुमच्या लक्षात आलं का? ट्रम्पच्या टॅरिफनी सध्या प्रॉब्लेम अमेरिकेत वाढलेले आहेत. महागाईचा भडका उडाल्यानंतर ट्रम्पला टॅरिफ मागे घ्यायला लागलेत. येत्या नोव्हेंबरमध्ये मिडटर्म होणार आहेत. ट्रम्प फार दिवस या गोष्टीवरती तग धरेल असं मला वाटत नाही. त्याला भारताशी मैत्री करावीच लागेल. कारण भारत नाही तर चीनला तोंड द्यायला त्याच्याकडे कोणीच नाहीये. आणि भारताने अल्टरनेट सोर्सेस एवढं डेव्हलप केलेत. जपानची आपली मैत्री फार घट्ट आपण केलेली आहे. तर अमेरिका मला नाही वाटत की ही सुसाइडल पॉलिसी ऑफ बॅकिंग पाकिस्तान चालू ठेवेल असं मला वाटत नाही. अमेरिकेचे डीप स्टेट वगैरे आपण म्हणतो ते सगळे असतातच. पण लोकं अमेरिकेतली सध्या भयंकर वैतागलेली आहेत आणि ट्रम्पची पॉप्युलॅरिटी दिवसेदिवस खाली जातीये. कारण महागाईचा भडका तिथे अमेरिकेत अशी महागाई कधीच नव्हती हो. मी बोलतो त्या लोकांशी तर दे एव्हरीबडी इज वरीड नाऊ. कारण खाद्यपदार्थांचे तिथे तुटवडे सुरू झालेत. कारण बंदच केले आणणंच बंद केलं तर येतील कुठनं आता? तर मला नाही वाटत की ट्रम्प फार दिवस तग धरेल. आपण आणि म्हणूनच तुम्ही पाहिलं तर पियुष गोयल वगैरे सगळे अत्यंत शांत आहेत. ट्रेड डील होतीये, काही घाई नाहीये. नाऊ वी आर इन अ कमांडिंग पोझिशन असं मला वाटतं. पर्टिक्युलरली इकॉनॉमीचे आकडे जे मग आता सुरुवातीला तुम्ही सांगितलेत अनय, अप्रतिम आकडे आहेत. त्यांनी अमेरिकेला राग जरूर येईल, पण टॅरिफ लावल्यानंतर जर भारताची इकॉनॉमी इतकी सुदृढ होत असली, तर भारताचं करायचं तरी काय हा प्रश्न त्यांच्यापुढे नक्कीच येत असेल आता. निश्चितच म्हणजे पाकिस्तानचा विषय हा किती वेळ चालू शकेल, परंतु आपल्या चर्चेवर वेळेची मर्यादा आहे आणि त्यामुळे आता आजची चर्चा इथेच थांबूया. पण या अनुषंगाने दुसरा आता विषय एखादा मिळाला तर लवकरच भेटूया. आणि तोपर्यंत जे दर्शकांनी प्रेक्षकांनी आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात आणि त्या विषय सुचवावेत आणि त्यामुळे तसं आम्हाला त्या विषयावर तयारी करून एकत्र येता येईल. तुर्तास इथेच थांबतो. सगळ्यांनी आमचे प्रत्येकाचे युट्यूब चॅनल आहेत, एकत्रही करतो, सगळं पाहत राहा एवढीच विनंती आहे. धन्यवाद.